शुभं करोति। हाय, ऍक्च्युली हे आय कार्ड द्यायचं होतं तुमचं, ते तिथेच पडलं होतं. म्हटलं तुम्ही काळजीने शोधतच असाल तर आपणच नेऊन द्यावं. आय कार्ड हे कुठे पडलं होतं? अरे शशांक दादा, हे मी सांगायलाच विसरले तुम्हाला. आज दुपारी येताना ना जरा घोळ झाला. काय झालं? मी अदितीला जर्नल्स देऊन येत होते ना, तेव्हा थिएटरच्या मागच्या गल्लीत काही मुलांनी माझी छेड काढायचा प्रयत्न केला. त्यांनी माझा हात पण धरला. अण्णा, तेव्हा ह्यानी आणि ह्याच्या मित्रांनी मला वाचवलं. ह्याच्या मित्रांनी तर त्या मुलांच्या कानाखाली पण खेचली. पळून गेली ती मुलं. त्यात हे आय कार्ड पडलं कदाचित. बरं, आपले खूप खूप धन्यवाद. हा, तुमच्यासारखी मुलं आहेत म्हणून आम्हाला प्रेम वाटतं तरुणांबद्दल. हा, आणि नेहा, याच्या पुढे तुम्ही सुद्धा काळजी घेत राहा. हा, मग काय ठरवलंस तू? कसलं? अगं, प्रशांत खूप मागे लागलाय, मोठ्या घरी जायचंय म्हणून. त्यात काय नवीन आहे? ते तो रोजच मागे लागतो. तू जातेस का आधी त्याला घेऊन? नाही, मी नाही जाणार. का नाही? नक्की काय झालंय मला सांग बरं. पुन्हा असं काही घडलं तर? पुन्हा तसंच काही घडलं तर म्हणजे आपण पुन्हा पळून जाऊन लग्न केलं तर? अगं, काही काळजी करू नकोस. सगळेजण सरावलेत आपल्या पळून जाऊन लग्न करण्याला. हे बघ, आपण जातोय रात्री. तुला हवं तर तू जा, मी येणार नाही. छे ग, अगं, बायकोशिवाय जावई म्हणजे तिकिटाशिवाय टपाल. पोस्टातून परत पाठवता तसं घरच्यांनी परत पाठवून दिलं तर काय करू? नको, त्यापेक्षा तुझ्या तब्येतीचं कारण सांगतो आणि प्रशांतला सोडून मी परत येतो. आपण घरीच होळी साजरी करू. चालेल? नेहा महाजनच्या आजोबांनी आपल्याला स्पेशली इन्व्हाइट केलंय त्यांच्या घरच्या होळीला. कोण नेहा महाजन? अरे, विसरलास पण? अरे, तीच नेहा महाजन जिला हिरोगिरी करून गुंडांच्या तावडीतून आपण सोडवलं होतं. आठवली का? हो, मग तिने आपल्याला नाही तुला बोलवलं असेल. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तिने असं सांगितलंय की तुम्ही या, निषादलाही घेऊन या. त्यामुळे आपण जाऊया. हो का? मग तू जा, मी नाही येणार. अरे पण का? चल ना, तेवढेच नवीन ओळखी होतील आणि घरच्या वेळीची मजाच वेगळी असते रे. तुला सांगितलं ना एकदा, मी येणार नाही. आम्ही ऑर्डर दिलेली आहे, डॉक्युमेंट सगळी गेलेली आहे, बँक गॅरंटी दिलेली आहे. हो, ऍडव्हान्स पण दिलाय. मग अडलंय कुठे? मी यायला हवाय का? विवेक, काय झालंय? हा, अरे ठीक आहे, जरा लवकर करा ना. तारीख उलटून गेलेली आहे. मी उद्या फोन करू का? बरं, ठीक आहे ठीक आहे, पण जरा प्लीज लवकर बघा. हा, काय झालं ऑर्डरचं? विवेक, आपल्या घराचे पेपर्स घाण पडलेत आणि घरातल्यांना ही गोष्ट कळली ना तर काय होईल या कल्पनेनेच टेन्शन येतं मला. सब कुछ मुझ पे छोड़ दो. डोंट वरी, बी हॅपी. या घरात अशी पार्टी होईल ना, सगळ्या भांडणांच्या आठवणी पुसल्या जातील. फक्त ती पार्टी लक्षात राहील. झालं तुझं स्वप्न रंगवणं सुरू? पार्टीचं राहू दे, पण आपल्या घराची विस्कटलेली घडी नीट बसली ना तरी पुष्कळ झालं. बसणार बसणार, काही काळजी करायची नाही. चीनमध्ये कामगारांचा देशव्यापी संप